खरं तर औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांना अचानक देशभक्तीचा झटका आलाय। संजय राऊत यांना विस्मृती झाली आहे का असा माझा सवाल आहे। खरं तर संजय राऊत यांना मी काल प्रश्न विचारला होता की त्यांनी काल आपलं वक्तव्य करत असताना ऑपरेशन सिंदूरमधील दहशतवादी अजून जिवंत आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं, परंतु भारतीय सैनिकांनी त्या सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचं काम केलं। तरी देखील संजय राऊत भारतीय सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। संजय राऊत यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे। राहिला प्रश्न भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्याचा, तर 1971 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं होतं त्यावेळी देखील भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान क्रिकेट सामना झाला होता, तेव्हा संजय राऊत यांची देशभक्ती कुठे झाली होती? भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तान बद्दलची भूमिका स्पष्ट आहे। खेळ आणि रक्त एकत्र चालणार नाही याबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे। परंतु संजयजी राऊत जेव्हा 1971च्या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना झाला होता तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, त्याबद्दल तुम्ही राहुल गांधींना जाब विचारणार आहात का? संजय राऊत यांना माझा सवाल आहे की तुम्ही आधी इथल्या देशभक्त नागरिकांची आणि भारतीय सैनिकांची माफी मागायला पाहिजे आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याबद्दल बोललं पाहिजे। खरं तर भारताचा एकही खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन क्रिकेट खेळणार नाही किंवा पाकिस्तानचा एकही खेळाडू भारताच्या भूमीवर येऊन क्रिकेट खेळणार नाही। भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारची ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी उगाच आपल्याला देशभक्ती कळते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करू नये। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे देशभक्त आहेत, हे देशाला नाही तर जगाला माहिती आहे। यांनी सर्जिकल स्ट्राईक बद्दल पुरावे मागितले होते, ते आता भारत आणि पाकिस्तान बद्दल बोलतायत का? संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत असा माझा थेट आरोप आहे। संजय राऊत यांनी आणखी एक आरोप केला की राजभवनाचा गैरवापर केला। काल आदरणीय शरद पवार साहेब यांनी बोलताना असं म्हणाले की राजभवनाचा गैरवापर होते म्हणून आम्ही उपराष्ट्रपती पदासाठी CP राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार नाही। पवार साहेब, तुम्ही पाठिंबा द्यावा की नाही द्यावा हा पूर्णपणे तुमचा अधिकार आहे। फक्त मला पवार साहेबांना एक आठवण करून द्यायची, आदरणीय पवार साहेब जेव्हा मधु कोडा यांना झारखंडमध्ये मुख्यमंत्री असताना अटक झाली होती त्यावेळेला के शंकर नारायणन राज्यपाल होते, मग त्यावेळेला राज्यपाल पदाचा दुरुपयोग झाला होता का? त्याबद्दल तुम्ही चकार शब्द बोलणार आहेत का? त्यावेळेला केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, तुम्ही त्या सरकारमध्ये मंत्री होते, मग के शंकर नारायणन यांनी राज्यपाल पदाचा दुरुपयोग केला होता का? त्यावेळेच्या मुख्यमंत्री मधु कोडा यांना अटक झाल्याबद्दल पवार बोलणार आहेत का? हा माझा त्यांना सवाल आहे। त्याबद्दल शरद पवार साहेब बोलणार नाहीत आणि CP राधाकृष्णन याच्याबद्दल दुटप्पीपणाची वागणूक आणि दुटप्पीपणाची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी करू नये। आदरणीय पवार साहेबांना आणखी एका मुद्द्याची आठवण करून द्यायची आहे। महाराष्ट्रामध्ये केशव भोसले नावाचा एक कॉन्स्टेबल राजभवनाच्या परिसरामध्ये स्मगलिंग केल्याचा त्याच्यावर आरोप झाला, त्यानंतर तो निलंबित झाला। या भोसलेंना तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गट असताना त्यावेळेच्या राष्ट्रवादीचं उपाध्यक्षपद दिलं, विधानसभेचं तिकीट दिलं, मग त्यावेळेला राजभवनाचा गैरवापर झाला नव्हता का? पवार साहेब, भारतीय जनता पार्टीच्या NDAच्या उमेदवाराला तुम्हाला पाठिंबा द्यायचा की नाही हा सर्वस्व तुमचा अधिकार आहे, परंतु राजभवनाचा गैरवापराबद्दल जर का तुम्ही बोलत असाल तर हे दोन उदाहरणं मधु कोडा के शंकर नारायण यांनी ज्या पद्धतीने गैरवापर केला होता आणि ज्यांनी गैरवापर केला त्यांनी तुमच्या प्रत्येक पक्षाचा उपाध्यक्ष केला, त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी। निवडणुका पारदर्शक वातावरणात होणार नाहीत असा आरोप संजय राऊत करत आहेत। निवडणुका काय झालंय संजय राऊत यांचं की निवडणूक हारल्यामुळे त्यांची पळताभुई थोडी झालेली आहे। मग आता काय करायचं? जनतेने यांना घरी बसवलं। उद्धव ठाकरे सातत्यानं घरी बसत होते आणि आता उद्धव ठाकरेंना आवडीचं काम जनतेने दिलंय, त्यामुळं संजय राऊत यांचा पोटशूळ उठलेला आहे।
खरं तर निवडणुकीमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, लोकांनी आम्हाला भरभरून दिलं. आता संजय राऊत यांचं पोट दुखतंय म्हणून निवडणूक आयोगावर शंका घेतली जाते, निवडणूक पारदर्शक होत नाही अशी शंका दिली जाते. संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल ना, आधी त्यांच्या भावाचा राजीनामा घ्यावा आणि मग निवडणूक आयोगाबद्दल बोलावं. त्यांच्या या निवडणूक व्यवस्थेवर विश्वास नसेल तर त्यांच्या सगळ्या आमदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग या निवडणूक आयोगाबद्दल इथल्या व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.